नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. मुलांनो, इंग्रजी विषयामध्ये आपण एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणारच आहोत. पण आज आपण एक पाठ नाही तर आपण एका कविता पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहिलं होतं जे 4.6 मध्ये जो आपण पाहिलं होतं की ऑन द टाइम लाईन याच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपण मुलांना की जो फ्रेज दिला जे वाक्यप्रचार दिला त्याचा आपण वाक्यामध्ये परिपूर्ण उपयोग केला गेला. तर आपण 3 भागामध्ये त्याचं डिवायडेशन केलं, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर मध्ये कशा प्रकारच्या वाक्याचा उपयोग करणं गरजेचं आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. तर चला तर आपण मुलांना आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करूया. आपण कवितेकडे वळणार आहोत. आज आपण एक कविता पाहणार आहोत आणि ती नेमकी कविता कोणती आहे ते देखील बघणार आहोत. जो आपला युनिट 4 आहे ते युनिट 4 मधला 4.7 जो आहे आय स्पीक, आय से आणि आय टॉक आहे. तर आय स्पीक, आय से आणि आय टॉक म्हणजे नेमकं काय आहे आपण देखील समजणार आहोत, समजून घेणार आहोत. आय स्पीक म्हणजे काय आहे मुलांना की मी काय आहे करत आहे, मी बोलत आहे, मी बोलत आहे, मी सांगत आहे आणि मी काय करत आहे, मी गप्पा मारतो. आय टॉक, टॉक म्हणजे काय करणे, गप्पा मारणे आहे. आय स्पीक, आय से आणि आय टॉक मी सांगतो, मी बोलतो आहे, मी सांगतो आणि मी काय करत आहे, गप्पा मारत आहे. तर नेमकी काय गप्पा मारत आहे, जसं मी बोलू शकतो, आय स्पीक मी बोलू शकतोय, तर मी जसं बोलत आहे तसं माझ्या आजूबाजूचे जे सर्व प्राणी आहेत ते बोलू शकतात का? म्हणजे ते बोलतात तर ते कशा प्रकारे बोलतात, मग ते पाळीव प्राणी असू दे किंवा हिंस्र प्राणी असू दे ते कशा प्रकारे बोलतात हे देखील ते बघणं गरजेचं आहे. तर तुम्हालाही कुतूहल आहे की नाही मुलांनो की कशा प्रकारे प्राणी बोलत असतील? हो मुलांनो, प्राणी देखील बोलत असतात, पण प्रत्येकाची भाषा ही कशी आहे, वेगळी आहे. प्रत्येक जसं आपण मुलांनो की आपल्या शब्दाची जुळवाजुळव करून आपण एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतो किंवा शब्द तयार करून आपण बोलत असतो, त्याप्रमाणे मुलांनो ते जे प्राणी आहेत ते बोलत नसेल, परंतु त्यांची देखील एक वेगळी भाषा आहे, त्यांची देखील एक शैली आहे. ती भाषा देखील मुलांना आपल्याला समजत असते. की जर आपण जेव्हा एखाद्या घरामध्ये आपण एक पाळीव प्राणी पाहिला, समजा आपण मांजर पाळली, तर तिला काय हवं आहे हे देखील आपल्याला समजत आहे. ती बोलून दाखवते का की मला भूक लागली आहे, पण ती बोलून दाखवत नाही. म्हणून आपल्याला तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून आपल्याला समजतं की तिला काय लागली आहे, भूक लागली आहे, हे आपल्याला समजून येत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहणार आहोत की चित्रकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण ही कविता आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण मुलांना बघा पाहणार आहोत कवितेमध्ये आधी वाचणार आहोत. कविता काय आहे आपण समजून की जे लहान मुलं आहेत ते काय करतायत, कविता बोलत आहेत आणि ते त्यांचं म्हणणं सांगत आहेत. ते काय करू शकतात, ते बोलू शकतात, ते सांगू शकतात, ते गप्पा मारू शकतात. म्हणून सांगितलेलं की आय स्पीक, आय से अँड आय टॉक म्हणजे काय करत आहे, ते बोलत आहे, ते टाचत आहेत. तर अशा प्रकारे ते बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आपण कविता वाचणार आहोत. Cats purr, lions roar, wolves hoot, bears snore, creaks, mice squeak, sheep baa, but I speak. Monkey chatter, cow moo, ducks quack, pigeon croak, pigs squeal, horse snore, chicken cluck, but I say, pies hum, dogs crow, bats screech, owls hum, frogs croak, parrots squeal, bees quack, but I talk. तर अशा प्रकारे बोलणारी ही कविता आहे. आपण पुन्हा एकदा समजून घेणार, कारण ही कविता कशी आहे, फास्ट आहे, खूप म्हणजे आपण स्पीडमध्ये आहे. ती पुन्हा एकदा आपण वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पुन्हा एकदा ती कविता वाचणार आहोत शांतपणे आणि आपण त्याचा अर्थ देखील समजून घेणार आहोत. बघा कविता काय सांगत आहे की या कवितेमध्ये आपण आले जे शब्द आहेत ते नीट आपण ऑब्झर्व करणार, त्याचा अर्थ देखील समजून घेणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, बघा इथे काय सांगितलं की कॅटपूर म्हणजे काय, मांजर काय करत आहे, म्याव म्याव करत आहे. मांजरचा जो आवाज आहे ती काय करते, ती बोलते का की मला भूक लागली आहे? कोणताही प्राणी बोलतो का मला भूक लागली? मांजर काय करत आहे, आवाज करायचा प्रयत्न करे. म्हणून मांजर जेव्हा आपण पाळतो तेव्हा तिला काय हवं असेल किंवा तिला काही एखादी गोष्ट दिसली असेल तर ती काय करते, म्याव म्याव करत असेल. म्हणून इथे कॅटपूर, पुरचा अर्थ काय, म्याव म्याव करणे. कॅट म्हणजे काय, मांजर आहे. मांजर काय करत आहे, पूर असा आवाज काढत आहे. लायन्स रोड काय करत की आवाज काय करत आहे, जो सिंह आहे, लायन काय आहे म्हणजे लायनचा अर्थ सिंह आहे. सिंह काय करत आहे, गर्जना करत आहे. सिंह डरकाळी फोडत आहे. जसा बघा तो जंगलाचा जो राजा आहे तो काय करत आहे, डरकाळी फोडण्याचा तो काय करत आहे. ओल सूट म्हणजे जो ओल आहे, जो घुबड आहे तो काय करत आहे, ओरडण्याचं काम करत आहे. बिअर स्नोर म्हणजे काय, तो काय करत आहे मुलांनो, तो घोरत आहे. स्नोर म्हणजे काय करणे, घोरत असणे. जसं बघा आपण देखील रात्री खूप दमलो असेल आणि झोपलो तर कधी कधी आपल्या घोरण्याचा आवाज येत असतो. तशाच प्रकारचा जो बिअरचा आहे म्हणजे जो अस्वल आहे, बिअरचा अर्थ काय, अस्वल आहे, तो काय करत आहे, घोरत आहे. क्रिकेट्स काय दिलंय, क्रिकेट्स म्हणजे काय, हे जे रातकिडे आहेत, जे रातकिडे तुम्हाला माहिती
ते काय करत असतात, रात्रीमध्ये काय करतात, किरकिर असा काय करत असतात, आवाज करत असतात. आणि मग रातकिड्याचं ते काय आहे, काम होतं. आणि म्हणून त्याला बोलले क्रिकेट्स क्रिक. क्रिक म्हणजे काय, किर्र असा आवाज करणे. हे रातकिडे असतात ते अशा प्रकारचे दिसतात, की जे बोलत ते दिव्याच्या वरती जे घोंगलेले असतात, जे अनेक प्रकारचे जे इन्सेक्ट्स आहेत, जे किडे आहेत, ते त्याच्यामध्ये देखील रातकिडे देखील तिथे असतात. आणि ते काय करतात, जेव्हा रात्रीच्या एखाद्या रातकिडी जेव्हा एखाद्या घरात आला तर किरकिर असा आवाज येतो. जे साधारणपणे जेव्हा आपण गावाला जातो आणि गावच्या ठिकाणी जेव्हा घरामधून आपण जर शांतता असते, जेव्हा झोपलेले असतात, तेव्हा देखील रातकिड्याचा किरकिर असा आवाज येत असतो. आपण पुढे बघणार आहोत माईस क्विक. माईस क्विक म्हणजे जो माईस आहे म्हणजे काय, उंदीर आहे. उंदीर काय करत आहे, तो मी काय करत आहे, आवाज करत आहे. क्वॅक म्हणजे क्विकल, तो काय करत, आवाज करत आहे. कुक कुक काय करत आहे, तो आवाज काढण्याचा तो प्रयत्न करत आहे. शीप बाबा, जी शीप आहे, जी मेंढी आहे, ती काय करत आहे, शीप म्हणजे मेंढी आहे, ती बाबा बॅ बॅ असा काय करत असते, ती आवाज काढत असते. बट आय स्पीक, तो काय म्हणते, परंतु मी काय करत आहे, बोलत आहे. काय करत आहे, बट आय स्पीक. बट म्हणजे परंतु, बटचा अर्थ काय आहे, परंतु. आय स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. बट आय स्पीक, मी काय करत आहे, बोलत आहे. मंकी चॅटर. मंकी चॅटर म्हणजे काय, की माकड जे आहे ते काय करत आहे, बडबड करत आहे, ते बोलत आहे. मंकी काय करत आहे बघा, एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे जाण्याचा प्रयत्न करत. मंकी काय करत आहे, चॅटिंग करत आहे. काऊज मूव, काऊ काय करत आहे, हंबरत आहे. का, जे गायी आहे, जे काऊला आपण काय बोलतो मुलांनो, गाऊ म्हणजे गाय आहे. गायी काय करत असतात, हंबरत असतात. जेव्हा आपण गेलो तिथे तर त्यांना देखील आनंद होतो आणि ते आनंद झाल्यामुळे ते बोलून दाखवत नाही, ते काय करतात, हंबरण्याच्या द्वारे ते काय करतात, की तुम्ही आलात, आम्हाला आनंद झालेला आहे, ते दर्शवण्याचं देखील ते काय करतात, काम करतात. अशा प्रकारचे गायी असतात, ते गायी गोठ्यामध्ये आपण असते, ते गोठ्यामध्ये जर आपण गेलो तर आपण तिथे ते काय करते, हंबरण्याचं काम करते. बघा डक क्वॅक क्वॅक, काय ऐकतात, जे डक आहे, जे बदक आहेत, ते बदक कसा आवाज करतात, क्वॅक क्वॅक असा आवाज करत असतात. पिजन कू, पिजन म्हणजे काय आहे, कबूतर आहे. हे कबूतर कसे करतात, पिजनचा को 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 असा आवाज येत असतो कबुतरांचा. जे हर एक प्रकारची जातीचे जे कबूतर आहेत, ते जे कबूतर, त्यांचा आवाज कसा येतो मुलांना, को को असा आवाज येत असतो. पिग स्क्वेल. पिग स्क्वेल म्हणजे हे खूप आरडाओरडा करणारे प्राणी आहेत. हे काय करतात, की जे पिग आहेत, पिग म्हणजे काय आहे, जे आपण बोलू शकतो त्याला डुक्कर आहे, ते काय करत आहे, आवाज ओरडण्याचं काम करत आहे. तो कसं करतो, ओरडत असतो. त्याचप्रमाणे हॉर्सनेस, हॉर्स काय करत आहे, जो घोडा आहे तो देखील काय करतो, किंकाळतो. जेव्हा घोड्याला एखादी गोष्ट नाही आवडली, एखाद्याला नाही बसू द्यायचं असेल तर तो काय करतो, किंकाळतो. किंवा त्याला एखाद्याला त्रास झाला तर तो काय करतो, किंकाळी करत असतो, ओरडण्याचा त्रास करत असतो. चिकन क्लूक, कोंबडा देखील काय करतो, ओरडत असतो मुलांना. जसं कोंबडी आहे, जर कोंबडा हा काय करतो, ओरडतो. म्हणून ते काय दिले, चिकन म्हणजे काय, कोंबडा क्लिक काय करतो, तो ओरडण्याचं का, आरव देतो, ओरड देतो. बट आय से, परंतु मी काय करतो, सांगतो आहे. काय, बट आय से. काय, फाईल्स हू म्हणजे मासे आहेत, मधमाशा, त्या कशा करतात, करून काय करतात, त्या आवाज काढत असतात, गुणगुणत असतात. बघा इथे ह्याच्या माश्या आहेत. डॉग्स ग्रो, डॉग्स काय करतात, भुकण्याचं काम करतात, म्हणजे काय करतात, भावभावचं काम करतात. म्हणून डॉग्स ग्रो. ग्रोल म्हणजे काय, भुकण्याचं काम आहे. बॅट स्क्रेच, बॅट स्क्रेच, बॅट स्क्रेच म्हणजे जे वट वाघूळ आहेत, ते काय करत आहेत, स्क्रेच करत आहेत. ते देखील रात्रीच्या वेळेस आवाज काढत आहेत, ओरडत आहेत. वोवल्स हू, जो कोल्हा आहे तो काय करत आहे, तो देखील ओरडण्याचं काम करत. हाऊल, हाऊल म्हणजे काय करत आहे, तो मोठ्याने ओरडत आहे. फ्रॉग स्क्रॉक, जो बेडूक आहे तो देखील कसा आवाज करत आहे, किंवा तो काय बोलण्याचा प्रयत्न काय, तो क्रॉक म्हणजे असं त्याचा आवाज येतो, कॉक कॉक, तसं देखील काय करतो, असं एक आवाज येत असतो. पॅरट स्क्विड, पॅरट देखील काय करत आहे, बोलण्याचं काम करत आहे. बीज बज, बीज म्हणजे काय, की जी मधमाशी आहे ती काय करत आहे, गुणगुणत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपण बघा याच्यामध्ये पाहिलेलं आहे. बट आय टॉक, परंतु मी काय करत आहे, बोलतो आहे, मी सांगतो आहे, मी गप्पा मारते. बट आय टॉक म्हणजे काय करत आहे, मी बोलत आहे, मी गप्पा मारते, मी सांगतो आहे. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी सांगितलंय की पोएम मिनिंग. आता आपण मराठीत बघणार आहोत. मांजर म्याव म्याव करते, सिंह डरकाळी फोडतो. सिंह काय करतो बघा, डरकाळी फोडतो. घुबड काय करतो, ओरडत असतो. जो हा घुबड आहे तो काय आहे, ओरडत आहे. बघा अस्वल घोरते, अस्वल जे आहे ते अस्वल कुठे असतं, हे जे सगळे प्राणी आहे जे आपण पाहिले, जे सिंह आहे, अस्वल आहे, त्याचप्रमाणे आपण मुलांना देखील पाहिलं आहे. बघा सिंह काय करतो बघा,
सिंह, अस्वल हे कसले म्हणून प्राणी आहेत जे हिंस्र प्राणी आहेत. ते काय करतात, सिंह काय करत असतो, डरकळी फोडत असतो. अस्वल काय करत असतो, तो घोरत असतो. आणि सिंह आहे, घुबड आहे आणि त्याचप्रमाणे जे अस्वल आहे हे काय आहेत, हिंस्र प्राणी. ते कुठे असतात, जंगलामध्ये असतात. मग ते कशा प्रकारचे आवाज करतात जेव्हा पाहू शकतो की घुबड काय करत आहे, घुबड ओरडत आहे. त्याचप्रमाणे जे अस्वल आहे ते काय करत आहे, घोरण्याचं काम करते. अस्वल तुम्ही पाहू शकता ते काय करत आहे, घोरत आहे. जे रातकिडे आहे ते काय करतात, किरकिर काय करत आहेत, आवाज करत आहे. किरकिर हा त्यांचा आवाज हा एक सतत हा चालूच असतो आणि म्हणून तो आवाज हा आवाज हे ते काढत असतात. त्याचप्रमाणे आपण पाहतो उंदराची चीच असा आवाज येतो. उंदीरचा जेव्हा बाजूने जात असतो किंवा जर नाही गेला तर जेव्हा चीचचा आवाज येतो उंदराचा तेव्हा आपण समजून जायचं की इथे कुठेतरी उंदीर आहे. मग उंदीर जेव्हा जात असतो, जेव्हा त्याला बोलायचं ठरलं तर तो कशा प्रकारे आवाज करतो, चीची असा आवाज काढत असतो. त्याचप्रमाणे बघा आपण पाहणार जी मेंढी आहे ती काय करत असते, बाब्या करत असते. मेंढीला जर काही बोलायचं असेल तर ती काय करत असते, ब्या ब्या असा आवाज काढत असते. आपण पुढे पण मी मात्र बोलतो, परंतु मी बोलत आहे. माकडे बडबडतात. माकडे बडबडतात का मुलांनो, हो बडबडतात. ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करतात, चॅक चॅक चाक चॅक असा आवाज करत असतात. ते बडबडत असतात, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या गायी असतात त्या काय करतात, हंबरत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं गायी काय करत असते, गोठ्यात गेल्यावर आपण ते हंबरत असते, आपल्याला बघून तिला आनंद होत असतो. आपण पाहतो बघा बदके क्वॅक क्वॅक करतात. जी बदके आहे, जी छोटी बदके आहे, जी मोठी बदके आहे, जी पाण्यात आहेत किंवा जी जमिनीवर चालतात देखील ते काय करतात, क्वॅक क्वॅक करत आवाज करतात. म्हणजे ते त्यांच्या आजूबाजूचे जे सर्व बदके आहेत त्यांना देखील एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न करतात, संदेश देण्याचा ते प्रयत्न करत असतात. बघा इथे त्याने कबुतरे गुटरगू करतात. काय सांगितले, कबुतरे गुटरगू करतात. गुटरगू म्हणजे त्याचे दोन कबूतर आहेत ते काय करत असतात, गुटरगू करण्याचा प्रयत्न करत असतात. ते बोलण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जे डुकरं आहे ते कर्कश स्वरमध्ये बोलत असतात, स्वर काढत असतात. की त्यांचा जो स्वर आहे तो कसा आहे, कर्कश आहे. कर्कश म्हणजे आपल्या कानांना सहन न होणारा जो आहे त्याप्रमाणे तो आहे. त्यामुळे ते कर्कश असा स्वर काढणार म्हणजे आवाज करतात. घोडे खिंकाळतात. खिंकाळतात म्हणजे की ते काय करतात, खिंकाळतात. खिंकाळण्याच्या द्वारे ते आपला आवाज व्यक्त करत असतात आणि बोलणं देखील ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा त्यांना त्रास होत असेल किंवा जेव्हा एखाद्याला बसवायचं नसेल तर ते काय करतात, खिंकाळतात. की त्याच्या मालकाला बरोबर समजतं की त्याला काय म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे बघा आपण पाहणार आहोत कोंबडे आरवतात. कोंबड्या काय करतो, आरवतो. कोंबडा कधी आरवतो, जेव्हा सकाळ होते तेव्हा कोंबडा आरवत असतो. मग आपण बघा गावी गेलो तर कोंबडा आरवतो, आपण काय बोलतो की अरे उठ सकाळ झाली आहे का, कोंबडा आरवला आहे. कोंबडा आरवला म्हणजे काय झाले आहे, सकाळ झालेली आहे. बघा पण मी मात्र सांगत आहे, तो काय बोलत आहे, पण मी मात्र काय करतोय, सांगतोय. म्हणजे मी काय करू शकतो, बोलू शकतो, सांगू शकत आहे असं त्याला सांगायचं आहे. बघा आता पुढे आपण पाहणार माशा घुंगून काय करतात. जे आपल्याकडे माशा असतात घरामध्ये त्यांचा घुंगून जास्त प्रमाणामध्ये जर त्या माशा असतील तर त्या काय करत असतात, घुंगून करण्याचा आवाज ह्या करत असतात. बघा कुत्री काय करतात, भुकतात. हे देखील सगळ्यांना माहीत आहे. त्याचप्रमाणे आपण वटवाघूळ हे कर्कश ओरडतात. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वटवाघूळ एकत्र येतात तेव्हा ते खूप कर्कश असा त्यांचा आवाज हा सगळीकडे घुंगला जातो, तो फैलावला जातो आणि तो आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो, तो बाहेरपर्यंत आवाज जात असतो. अशा प्रकारे बघा कोल्हा हा आक्रोश करतो. कोल्हा काय करतो, आक्रोश करतो. की त्याचा देखील एक वेगळा ओरडण्याचा आवाज आहे. तो आक्रोश करणे म्हणजे खूप मोठ्याने वेगळ्या स्वरामध्ये बोलणे. बेडूक डराडराव करतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा बेडूक पाण्यामध्ये असतो किंवा पाण्याच्या बाहेर असतो तो उड्या मारून जातो, तेव्हा तो काय करतो, तो देखील डराडराव या माध्यमातून त्याचं बोलण्याची जी क्रिया आहे तो करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पाहणार आहोत बघा पुढे पोपट मिठू मिठू बोलतो का पोपट मिठू मिठू. बघा हा पोपट आहे तो काय करतो, तो मिठू मिठू हा जो शब्द आहे त्याच्या तोंडामध्ये तो बसलेला आहे आणि त्याच्यामुळे तो काय करतो, मिठू मिठू बोलत असतो. म्हणजे तो त्याला माणसाची भाषा देखील ही येत असते. भाषा कोणती असो तर त्याला शिकवली तर तो काय करत असतो, शिकण्याचा देखील तो प्रयत्न करत असतो आणि त्याप्रमाणे तो बोलतो आणि मग आपल्याला त्याचं कुतूहल देखील वाटत असतं. म्हणून जो पोपट हा प्राणी आहे तो काय करतो, भाषा शिकून त्याप्रमाणे बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. आपण पुढे जाणार आहोत. मधमाशा काय करतात, गुणगुणतात. ज्या मधमाशा आहेत त्या काय करतात, गुणगुणतात. पण मी मात्र गप्पा मारतो. तो काय म्हणतो, पण मी मात्र गप्पा मारणार आहे. मी गप्पा मारते परंतु मी बोलू शकतो. परंतु जे बाकीचे जे सर्व प्राणी आहे की जे हिंस्र प्राणी आहे, जे पाळीव प्राणी आहे, जे डॉमेस्टिक आणि वाईल्ड ॲनिमल आहेत, की जे इन्सेक्ट्स आहेत ते देखील, जे आपले जे कीटक आहेत ते कोणत्या मार्फत बोलतात हे आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अधिक स्पष्ट समजून घेतलेलं आहे मुलांना. की आपल्याला जी बोलण्याची जी क्रिया आहे, आय स्पीक, आय से आणि आय
टॉक. म्हणजे बाकीचे जे आपण एक जिवंत प्राणी आहोत, एक मनुष्य प्राणी आहोत म्हणून आपण बोलून आपल्या भावना ह्या व्यक्त करू शकतो. परंतु जे प्राणी आहेत, जे कीटक आहेत, ते त्यांच्या भावना कशा व्यक्त करत असतील तर ते त्यांच्या माध्यमातून निसर्गाने दिलेली जी देणगी आहे, त्यांना जे ओरडण्याच्या माध्यमातून ते त्यांचं बोलणं, म्हणणं, काय सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे मुलांना या कवितेच्या माध्यमातून आपण ही कविता समजून घेतलेली आहे. आय स्पीक, आय से अँड आय टॉक हे आपण शिकून घेतलेलं आहे की या माध्यमातून कशा प्रकारे प्राणी देखील बोलू शकतात, की त्यांना देखील काय आहे भावना आहेत आणि त्या देखील सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ओरडण्याच्या माध्यमातून त्यांची बोलण्याची जी क्रिया आहे ती ओरडणं आहे आणि त्याच्यातून ते काय करत असतात, सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे मुलांना ही पोएम, जी कविता आहे, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे आणि त्या तुम्हाला ती समजली आहे मला पूर्ण खात्री. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.